नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? असायलाच पाहिजे. तर तुमचा मित्र आता आलेला आहे बीड रेल्वे स्टेशनला आणि इथे बघूयात नवीन अजून काय काय अपडेट झालेलं आहे ते तुम्हाला दाखवतो आता. चला तर आपण आता आहोत प्लॅटफॉर्म नंबर 2वर. तर प्लॅटफॉर्म नंबर 2वर जे अपडेट आहे तर याचं काम स्पीडने चालू आहे आणि आपण बघूयात पुढे काय काय काम आहे. तर हे बघा, हे समोर प्लॅटफॉर्म नंबर 2वर हे जे लावलेलं आहेत हे पोलचं आहे, जे लाईटचे पोल असतात त्यासाठी. हे बघा, हे बघू शकतात असे या प्लॅटफॉर्मवर लावलेले आहेत. आणि पुढे जे मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं जे प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे 2 नंबरचं आणि 3 नंबरचं, तर ते आपण बघूयात पुढे काय काय चालू आहे आणि किती अपडेट झालेली आहे. चला आपण बघूयात. तर मित्रांनो बघा, हे 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर जे स्ट्रीट पोलचं जे काम आहे ते इथपर्यंत आलेलं आहे. आणि हे बघा, इथून पुढे जे अर्धवट होतं ते आता भरायला काम चालू झालेलं आहे. जे प्लॅटफॉर्मचं जे माती वगैरे असते ती भरण्याचं काम चालू आहे. हे आता सगळं भरलं जाईल आणि पूर्ण दबाई केली जाईल. बघू शकतात मित्रांनो, हे बघा इथपर्यंत असं झालेलं आहे. ही खडी वगैरे टाकलेली आहे आता इथे. यावर आता पटरी वगैरे येणार आहे. इथपर्यंत तर पटरी ऑलमोस्ट आलेलीच आहे पहिलेच ऑलरेडी, आणि इथून पुढे आता जाणार आहे पुढे पटरी. तर ही जी खडी टाकलेली आहे ही खडी आता पूर्ण पसरवली जाणार आणि यावर मग ही पटरी पुढे अशी घेऊन जाणार. चला आपण पुढेही जाऊन बघूयात अजून काय काय आहे पुढे. तर मित्रांनो, मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा हे माती टाकणं काम चालू होतं आणि आज बघा हे भरपूर माती टाकलेली आणि दबाई ही बरीच केलेली आहे. हे बघा, हा रोलर माती दबवण्यासाठी. आणि हे बघा इथपर्यंत माती टाकलेली आहे आणि पुढेही चालू आहे काम. आणि खूपच आता छान वाटतं आहे की हे 2 नंबरचं आणि 3 नंबरचं, 2 नंबरचं तर ऑलरेडी झालेलंच होतं, पण 3 नंबर आणि 4 नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याचंही काम आता प्रगतीपथावर आहे. 3 नंबरचं जवळपास तर खूप प्रगतीपथावर आहे. 4 नंबरचं अजून एवढं नाही सांगता येत, पण पुढे चालून होणार आहे. आणि मित्रांनो, खरंच खूप आनंद होतो की आता अपडेट तर तुम्हाला माहीतच असेल की इंजिनचं जे ट्रायल आहे ते 7 तारखेला तर झालेलं आहे. आणि आता पुढे जे CRS होणार आहे ते 10 आणि 11 डिसेंबरला होणार आहे बीड ते वडवणी. तर खूपच आनंदाची गोष्ट आहे ही. आणि आता प्रगतीपथावर खूप काम झालेलं दिसतं आहे. खूपच छान वाटतं. व एवढा अजून पट्टा राहिलेला आहे माती टाकण्याचा आणि हा खड्डा भरून काढण्याचा. इकडल्या साईडला टाकलेला आहे पण इथं थोडंसं राहिलेलं आहे, तर ही भरून निघेल काही दिवसांनी. एकंदरीत कामाची गती तर फार चांगली आहे आणि खूपच स्पीडने होत आहे आता. आणि आता प्रत्यक्षात बीड ते वडवणी आणि परळीपर्यंत जी रेल्वे लाईन आहे आता ती प्रत्यक्षात स्पीडने चालू झालेली आहे आता काम होणं. आणि खरंच खूप लवकरात लवकर हे प्रत्यक्षात लाईन चालू होईल असं दिसतं आहे. हे बघा, इथे कलर मारण्याचं काम चालू आहे. हे प्लॅटफॉर्मवर जे लाल आणि पांढरा कलर असतो वरती तो मारण्याचं काम चालू आहे. हे बघा, इथे पाण्याचंही व्यवस्था केलेली आहे. पाणपोई जी असतात ती केलेली आहे. इकडे हे बघा, ग्रिलला पूर्ण कलर दिला आहे. मागच्याच कलर द्यायचं चालू होतं, आता हे दिलेलं आहे. आणि इथे फरशी बसण्याचं जे लाईन आहे, पिवळी लाईन, ते बसवण्याचं काम चालू आहे. तर काम तर खरंच खूप प्रगतीपथावर आहे. खूप छान वाटतं हे. आणि आता लवकरच CRS झाल्यामुळं वडवणीपर्यंतही आता रेल्वे पुढे जाईल याची खरंच खूप आता
खात्री वाटते. अपेक्षा पण खूप वाढलेल्या आहेत आता. तर लवकरच परळीपर्यंत ही काम होऊन जाईल. शिरसाळापर्यंत तर काम आता जवळपास झालेलं आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तिथून पुढेही काम आता चालू होईल आणि खरंच खूप लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्णत्वास येईल. हे बघा आपलं हे बीड रेल्वे स्टेशन. हा 2 नंबर प्लॅटफॉर्म, हा 3 नंबर आणि हा 4 नंबर प्लॅटफॉर्म. खरंच खूप छान वाटते. बघा 2 नंबर प्लॅटफॉर्म इथपर्यंत येणार आहे. माती काम चालू आहे भरणं. खूपच जोरदार आणि स्पीडने काम चालू आहे. हे बघा मित्रांनो, ही जी पटरी आहे ही हा जो रूट आहे तो परळीकडे जाणारा आहे आणि ही जी पटरी आहे जी पहिली पलीकडल्या साईड जिथं खडी आहे त्या खडीच्या जागेवर होती ती आता इकडे सरकून घेतलेली आहे. याचं कारण हे असं की हे बघा म्हणजे सरळ जर घेतली अशी तर त्या प्लॅटफॉर्ममध्ये येत होती. आता या साईडला थोडीशी वळवून अशी हे जे प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मला घेणार आहेत. त्यामुळे थोडी पटरी वळून घेतलेली आहे. पहिली एकदम सरळच होती अशी, तर आता ही JCBच्या सहाय्याने क्रेनच्या सहाय्याने अशी वळून घेत आहेत. हे बघा ही अशी वळवलेली आहे. हिला अजून बऱ्याच गोष्टी बॅलेन्स वगैरे करण्याचं बरंच राहिलेलं आहे. अशी लाईन होती इथं पटरी आली होती इथपर्यंत होती अशी, तर ती आता इकडे सरकून घेतलेली आहे जी अशी मध्ये जे प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मच्या बरोबर लेवलला यावी. तर बघा मित्रांनो, या क्रेनच्या आणि JCBच्या सहाय्याने ही पटरी सरकवण्याचं काम चालू आहे. जी अशीच सगळ्याची पटरी होती ती थोडीशी सरकवली गेली आहे. बघू शकतात मित्रांनो, याच्या सहाय्याने थोडीशी सरकवली जात आहे. खडीचं लेवल केली जात आहे. प्लॅटफॉर्म 1 नंबरची जी लाईन आहे ती, आणि ही आहे प्लॅटफॉर्म नंबर 2ची मेन लाईन. अशा प्रकारे सरकवली जात आहे.
आपण एक नंबर प्लॅटफॉर्मवर आहोत आता. आणि इथे बघा काम झालेलं आहे भरपूर. हे जे फरशीचं काम चालू होतं गेल्या व्हिडिओमध्ये आलतो तेव्हा हे आता इथे झालेलं आहे पूर्ण, जवळपास खूप दूरपर्यंत गेलेलं आहे. आणि हे जी बाजूला आता खडी टाकलेली आहे, खडी नव्हती ती खडी ही आता इथे टाकण्यात आली. बारीक बारीक खडी असते ती टाकलेली आहे. तर यावर कदाचित सिमेंट वगैरे येईल किंवा पुढे काय काय होईल. खूप जलद गतीने काम चालू आहे. बघा इथे साईडने जी प्लॅटफॉर्मची असते ती माती काम चालू आहे, जी JCBने भरलं जातं, लेवल केलेली चालू आहे. हे पण बघा मित्रांनो, ही जी ग्रिल आहे हे ग्रिलचं काम पण पूर्ण झालेलं आहे आणि जे कलर आहे ते पण पूर्ण झालेलं आहे. आता यापुढे थोडीशी ग्रिल वाढवली जाते. बघा हे इथपर्यंत ग्रिल केली जाणार आहे, इथपर्यंत राहिलं होतं काम. तर आता हे यांचं हे खड्डे वगैरे करून त्यामध्ये ग्रिल लावण्याचं काम सुरू झालेलं आहे. खूपच छान वाटतंय. आता हळूहळू बीड रेल्वे स्टेशनला एक नवीन रंग तयार येत आहे आणि खूप छान वाटतंय. आणि हे बघा ग्रिलचंही काम झालेलं आहे आणि इथं बघा कलर द्यायचं काम चालू आहे. जे प्लॅटफॉर्मला वरती पांढरा आणि लाल कलर असतो ना, तो द्यायचं काम चालू आहे. आणि हे बघा मित्रांनो, इथे ही आता स्ट्रीट पोलचं हे जे आहे हे बसवलेलं आहे आणि त्यावर स्ट्रीट पोल येतील. जे स्ट्रीट पोल जे पहिले फक्त रेल्वे स्टेशनच्या जवळच होते ते आता इथे आलेले आहेत. आणि खरंच खूप छान वाटतंय. आणि एक गोष्ट मला म्हणजे अशी कळलेली, खरी का कुठे ते माहीत नाही मला, तुम्ही सांगा मला कमेंट करून. तर 26 जानेवारीला बीड रेल्वे स्टेशन जे आहे ते पूर्ण इलेक्ट्रिफाईड होणार आहे आणि इलेक्ट्रिक जी गाडी आहे ती चालू होणार आहे अशी माहिती मला मिळालेली. पण ती खरी का खोटी हे मला अजून माहीत नाही आहे, त्यामुळे मी कन्फर्म तुम्हाला सांगू शकत नाही. कुणाला जर माहीत असेल तर ते मला नक्कीच सांगा. आणि हे बघा मित्रांनो, इथे हे पाण्याचंही आता बनवलेलं आहे, जे पहिलं नव्हतं. आता प्लॅटफॉर्म वाढलेलं आहे त्यामुळे इथे आता गरज होती, तर हे बनवलेलं आहे. मागच्या वेळेस आलो होतं तर हे काहीच नव्हतं असं, तर इथे एक बनवलं आहे आणि पुढेही एक बनवलेलं आहे. आणि हे बघा हे कलर द्यायचं काम चालू आहे. माल कितना है तुम्हारे पास? खूपच छान वाटतंय. आता ही खडी जी टाकलेली आहे याच्यावर कदाचित आता सिमेंट वगैरे टाकून मजबूत केलं जाईल. आता पुढे चालून दिसेल ते काय काय करताय तिथे. हे बघा हे पण अजून जे ग्रिल लावली होती ते ग्रिलला आता अजून जास्त मजबूत केलेलं आहे, खाली जे सिमेंट वगैरे लावून. हे बघा खरंच खूप जबरदस्त काम चालू आहे. जवळपास पूर्ण काम होत आलेलं आहे. हे फरशीचं जी लाईन बनवत आहेत हे बघा, हे बीड रेल्वे स्टेशन एकदम जवळपास झालेलं आहे. मागच्या चालू होतं तर हे कट करायचं काम चालू होतं, आता हे बसवलेलं आहे. खूपच फास्ट काम चालू झालेलं आहे. ही रेल्वे स्टेशनची फ्रंटची जागा आहे, समोरची जागा जे पार्किंग वगैरे ते. तर आता हा जो रॅम्प केलेला आहे पार्किंगवरून इकडे भुयारी जो मार्ग आहे तिकडे येण्यासाठी केलेला आहे. आणि इथे आता सिमेंट वगैरे टाकून बरंच सिमेंट कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. आणि बघा हे जे आपण मागच्या वेळेस जे पायऱ्याचं काम चालू होतं ते पूर्ण होऊन आता याला कलर देण्याचं काम चालू आहे. बघा हे कलर देत आहेत. कलर दिलेला आहे, कलर द्यायचं काम चालू आहे फरशीला. जे पायऱ्या केलेल्या आहेत त्याला. आणि
इथे ग्रिल पण बसवण्याचं काम चालू आहे. जे रॅम्प बनवलेलं आहे त्यासाठी ग्रिल बसवण्याचं काम चालू झालेलं आहे. एकंदरीत खूपच स्पीडने काम चालू आहे. हे बघा मित्रांनो, हे रॅम्पला ग्रिल वगैरे बसवण्याचं बघा कसं जोरात काम चालू आहे. आणि हे जे दिसतंय हे इथं सिमेंट कॉन्क्रीटचं काम केलेलं आहे. हे बघा इथे हे झालं नव्हतं, आत्ता झालेलं आहे हे अशात काही दिवसात, पहिलं नव्हतं इथे. आणि इथे भुयारी मार्ग आहे जो इकडनं 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर प्लॅटफॉर्मकडे जाण्यासाठी रस्ता आहे. आणि या पायऱ्या केलेल्या आहेत बघा. खूप छान वाटतं. आता कलरिंग वगैरेचं काम चालू आहे तर मस्त वाटतंय. हे बघा बीड रेल्वे स्टेशन. एक नवीन गोष्ट आहे, हे जे फरशा लावलेल्या आहेत त्याच्या फरशा पहिल्या वेगळ्या होत्या, आता त्या काढून जुन्या फरशा काढून हे नवीन टाकलेल्या आहेत. खूप छान वाटते ते आपण. तर मित्रांनो, अपडेट एवढंच आहे. नवीन गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या एवढ्याच आहेत. अजून पुढेही नवीन नवीन जे होईल ते दाखवण्याचा प्रयत्न करील मी. तर सध्या तर एवढंच दाखवण्यासारखं होतं आणि बाकी काही नाही. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, नवीन गोष्टी घेऊन. आणि परत एकदा भेटूयात 10 आणि 11 तारखेला जे CRS होणार आहे त्यावेळेसही आपण बघूयात काय काय होतं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करील मी. तर चला येतो.